अभिषेक बऱ्याच दिवसानंतर आज ऑफिसमध्ये आलाय। तो जवळपास 10 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता। हॉस्पिटलचं 7 लाख रुपये बिल आलं। कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स होता, पण त्याचं लिमिट 2 लाख रुपये होतं। त्यामुळे बाकीचे 5 लाख रुपये त्याला स्वतःच्या खिशातून भरावे लागले। त्याने काही पैसे क्रेडिट कार्डवर भरलेत, तर काही पैसे मित्रांकडून घेतलेत। तो आजारपणातून आत्ताच बाहेर पडलाय, पण क्रेडिट कार्डचं बिल आणि मित्रांचे पैसे परत करण्याचं त्याच्या डोक्यावर टेन्शन आहे। अभिषेकने आशिषला मेडिक्लेम बद्दल विचारलं। अरे, मी 4 वर्षांपूर्वीच मेडिक्लेम पॉलिसी खरेदी केली, असं आशिष म्हणाला। आशिष, तू कोणती पॉलिसी घेतली आहेस आणि त्याचा कव्हर किती आहे, असं अभिषेक त्याला विचारतो। आशिषने कंपनीचं नाव तर सांगितलं, पण कव्हर किती आहे हे त्याला सांगता आलं नाही। व्हायरल इन्फेक्शन, डेंग्यू, टायफॉइड सारखे आजार झाले तर पूर्वी 40-50 हजार रुपये खर्च यायचा। मात्र आता हॉस्पिटलचा खर्च इतका महाग झालाय की एखादा लहान आजार झाला तरी लाखो रुपये खर्च होतात। हॉस्पिटल व्यतिरिक्त साधारण तेवढेच पैसे औषधं आणि इतर टेस्ट करण्यासाठी खर्च करावे लागतात। बऱ्याच लोकांना त्यांचे सेव्हिंग्स मोडावे लागतात। अनेक वर्ष थोडे थोडे पैसे साठवून केलेली गुंतवणूक काही दिवसात खर्च होते। तर दुसऱ्या बाजूला आशिषप्रमाणे काही लोक आहेत ज्यांनी मेडिक्लेम पॉलिसी खरेदी केली आहे, मात्र त्यांचा कव्हर पुरेसा नसतो। मनी9च्या पर्सनल फायनान्स सर्व्हेनुसार मागच्या 5 वर्षात भारतातल्या 67% कुटुंबांना त्यांची बचत मोडावी लागली। धक्कादायक गोष्ट म्हणजे यापैकी 22% कुटुंबांना मेडिकल ट्रीटमेंटसाठी बचत मोडावी लागली। म्हणजेच अनेक लोकांनी अजूनही मेडिक्लेम पॉलिसी खरेदी केली नाहीये आणि ज्यांनी खरेदी केली आहे त्यांच्याकडे पुरेसा कव्हर नाहीये। म्हणूनच आपण मेडिक्लेम पॉलिसी कोणत्या वयात घ्यावी आणि त्याचा कव्हर किती असावा हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। बरेच लोक आपल्याकडे मेडिक्लेम आहे म्हणून निश्चिंत असतात, मात्र दुर्दैवाने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची वेळ आली तर मग त्यांच्या लक्षात येतं की आपला कव्हर पुरेसा नाहीये। आजकालच्या जगात हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची वेळ आली तर 1 ते 2 लाख रुपये केवळ वेगवेगळ्या टेस्ट करण्यातच जातात। साधारण तेवढेच पैसे औषधांसाठी जातात। एखादं ऑपरेशन करायचं असेल तर किमान 5 ते 10 लाख रुपये खर्च येतो। त्यापेक्षा एखादा गंभीर आजार झाला तर 25 ते 50 लाख रुपये खर्च होऊ शकतो। जर आपल्याकडे पुरेसा मेडिक्लेम नसेल तर मग आपल्याला बचत मोडावी लागते। बचत केली नसेल तर मग कर्ज काढावं लागतं। एवढे पैसे खर्च केल्यानंतर असं वाटतं की आधीच पुरेसा मेडिक्लेम घेतला असता तर बरं झालं असतं, मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते। आजारी पडल्यावर आपण कितीही पैसे द्यायला तयार झालो तरी कोणतीच कंपनी आपल्याला मेडिक्लेम पॉलिसी देत नाही। त्यामुळे मेडिक्लेम खरेदी करताना आपला कव्हर पुरेसा आहे का, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तो कव्हर पुढच्या 10 किंवा 20 वर्षानंतर पुरेसा असेल का ते बघितलं पाहिजे। सध्याचा हॉस्पिटलचा खर्च बघितला तर सध्याच्या काळात मेडिक्लेमचा कमीत कमी 10 लाख रुपये कव्हर असायला पाहिजे। कुटुंबातल्या सदस्यांचं वय, मेडिकल हिस्ट्री, आपण कोणत्या शहरात राहतोय, सध्या कोणता आजार आहे का, यासारख्या गोष्टींवर प्रीमियम निश्चित केला जातो। तसेच आपण कोणता प्लॅन घेणार आहोत त्यानुसार प्रीमियम कमी जास्त होऊ शकतो। कमी फीचर्स असणारा बेसिक प्लॅन खरेदी केला तर प्रीमियम कमी असेल। त्यानंतर नो क्लेम बोनस आणि रिस्टोरेशन सारखे फायदे पॉलिसीमध्ये असतील तर पॉलिसी थोडी महाग असू शकते। आपण कोणत्या शहरात राहतोय त्यानुसार प्रीमियममध्ये बराच फरक पडतो। दिल्ली आणि मुंबई सारख्या मेट्रो शहरांमध्ये उपचार बऱ्यापैकी महाग आहेत, तर छोट्या शहरांमध्ये उपचार स्वस्त आहेत। अशा परिस्थितीत मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांनी जास्त कव्हर घेतला पाहिजे। त्याचप्रमाणे तुम्ही मेट्रो शहरात राहत असाल तर शक्यतो रूम रेंटवर कॅपिंग असणाऱ्या पॉलिसी खरेदी करू नका, कारण शहरातल्या हॉस्पिटल्समध्ये सेपरेट रूमसाठी 5,000 रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो। अशा परिस्थितीत समजा तुमच्या पॉलिसीमध्ये 3,000 रुपयाचं कॅपिंग असेल तर बाकीचे सगळे पैसे तुम्हाला स्वतः भरावे लागतील। कुटुंबातील सदस्यांचं वय किती आहे त्यानुसारही आपल्याला कव्हरची रक्कम निवडावी लागेल। आपलं वय कमी असेल तर भविष्याचा विचार करून आपण थोडा जास्त कव्हर घेतला पाहिजे। आज आपण जी पॉलिसी घेतोय ती आपल्याला पुढचे 20, 30 किंवा 40 वर्ष वापरायची आहे हे लक्षात ठेवूनच कव्हरची निवड केली पाहिजे। पॉलिसीमध्ये आईवडिलांचा समावेश असेल तर जास्तीत जास्त आजार कव्हर होतील अशी पॉलिसी खरेदी करा। तसेच को पेमेंट आणि वेटिंग पिरियड कमी असायला पाहिजे। त्यासाठी प्रीमियम जास्त भरावा लागला तरी काही हरकत नाही। विशेष म्हणजे आपण कव्हर दुप्पट केला तर प्रीमियम केवळ 20 ते 30% वाढतो। त्यामुळे जास्त कव्हर असणारी फॅमिली फ्लोटर पॉलिसी घेण्यात आपला फायदा आहे। समजा अभिषेकचं वय 30 असेल तर त्याला 10 लाख रुपये कव्हर असणाऱ्या पॉलिसीसाठी साधारण वर्षाला 12,000 रुपये प्रीमियम भरावा लागेल।
मात्र त्याने 20 लाखाचा कव्हर घेतला तर त्याचा प्रीमियम केवळ 3 ते 4,000 रुपयाने वाढेल. एकदा आपण पॉलिसी घेतली की दरवर्षी रिन्युअलच्या वेळेला कंपनीकडून पॉलिसीची पुन्हा एकदा माहिती घेतली पाहिजे. पॉलिसीच्या नियमांमध्ये काही बदल झालेत का ते बघितलं पाहिजे. कंपनीने चांगले फीचर्स असणारी नवीन पॉलिसी लॉन्च केली असेल तर प्लॅन बदलण्याचा पर्याय आपण वापरला पाहिजे. गरज असेल तर कव्हर वाढवण्याचाही विचार आपण करू शकतो. अभिषेक आणि आशिषने जी चूक केली ती आपण नाही केली पाहिजे. आपल्या कंपनीने आपल्याला मेडिक्लेम दिला असेल तरी आपण आपला स्वतःचा मेडिक्लेम खरेदी केला पाहिजे. आपण जॉब सोडला आणि नवीन ठिकाणी जॉईन होण्यासाठी वेळ असेल आणि त्या दरम्यान घरातला सदस्य आजारी पडला तर आपल्याला क्लेम मिळणार नाही. अशा परिस्थितीत आपल्या पर्सनल मेडिक्लेमचा आपल्याला फायदा होईल. तसेच मेडिक्लेम खरेदी करताना काटकसर करू नका. जास्तीत जास्त कव्हर आणि जास्तीत जास्त फीचर्स असणाऱ्या चांगल्या कंपनीची मेडिक्लेम पॉलिसी खरेदी करा. पॉलिसीमध्ये को पेमेंटचा क्लॉज आहे का, रूमसाठी कॅपिंग आहे का, विशिष्ट आजारांसाठी सब लिमिट्स आहेत का, यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तसेच पॉलिसीमध्ये किती आजार कव्हर होत आहेत, कंपनीचे कॅशलेस क्लेमसाठी सगळ्या हॉस्पिटलबरोबर टायअप आहेत का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो चांगला आहे का, त्याचा विचार करूनच पॉलिसी खरेदी केली पाहिजे.